नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मसाला पनीर। मसाला पनीर बनवण्यासाठी मी 4 कांदे घेतले, ते कट करून तेलात भाजूया। त्यात आल्याचे तुकडे घालूया, त्यात 10-12 लसूण पाकळ्या घालूया आणि परतून घेऊया। ह्यात आता दालचिनीचे 2 तुकडे घालूया, 4 काळी मिरी घालूया, 4 लवंग आणि वेलदोडे घालूया आणि एकदा भाजून घेऊया छान। कांदा आपण आता साईडला काढून घेऊया। आपला कांदा ते थंड होईपर्यंत आपण त्याच पॅन मध्ये तेल घालून पनीर फ्राय करून घेऊया। हे 200 ग्राम पनीर आहे, ते आपण फ्राय करून घेऊया। पनीर आपलं फ्राय झालंय, आपण ते आता साईडला काढून घेऊया। त्याच पॅन मध्ये आता आपण एक चमचा भर बेसन पीठ घालून भाजून घेऊया। आता आपलं बेसन पीठ भाजून झालं, ते साईडला काढून घेऊया। आता आपण त्याच पॅन मध्ये तेल घालूया आणि त्यात तेजपत्ता घालूया। ही मी 4 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे, ती घालूया। कांदा आलं लसूण आपण ऑलरेडी भाजून घेऊन त्याची पेस्ट केली आहे, त्यामुळे मी आधी टोमॅटो घालून थोडा वेळ भाजून घेते। त्यामुळे मी आधी टोमॅटोची प्युरी ॲड केली आहे। हे बघा, टोमॅटो प्युरीचा कलर चेंज झाला आहे। आता आपण त्यात आपण केलेली कांदा आलं लसूणची पेस्ट घालूया आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया। आता ही पेस्ट आपण परत 2 मिनिट परतून घेऊया। बघा, आपली कांदा टोमॅटोची पेस्ट छान भाजून झाली आहे। त्यात आता आपण 1 छोटा चमचा हळद घालूया, 1 चमचा भर धने पावडर घालूया, 1 चमचा भर लाल तिखट घालूया, 1 चमचा भरून गरम मसाला घालूया। तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणे घालू शकता, मी इथे 1 स्पून घातले। त्यात आता फ्राय केलेले पनीर ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया। आता हे छान मिक्स झालं, त्यात आता आपण बेसन पीठ घालूया भाजून घेतलेलं। मी 2 चमचे दही घेतले, ते चांगलं फेटून घेतले, ते घालूया। दही चांगलं फेटून घ्यायचं, मगच घालायचं। आता हे मिक्स करून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित। आता आपलं दही सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालंय, त्यात आता आपण गरम पाणी घालूया आणि गरम पाणीच घालायचं। तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया। तर पनीरची भाजी आपली झाली आहे, त्यात आता कोथिंबीर घालूया। आपला मसाला पनीर झाला तयार, हे बघा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा।